भाजप आणि शिवसेनेची 20,000 मतं महाविकास आघाडीला देण्याची पूर्णपणे तयारी आमच्या काही भाजप सेनेच्या नेत्यांनी केलेली होती। त्याच्यामध्ये आमचे गोडे साहेब पण आहेत, त्याच्यामध्ये रसिका आठवलं कोणाची मीटिंग झाली, कसं त्या ठिकाणी ठरलं, आमचे खासदार साहेब पण त्याच्यामध्ये होते, सगळ्यांचे नाव तुमच्या पेपरला छापलीत आम्ही, आणि त्याच्यामुळे माझा लीड कमी झालेला आहे। पण एक गोष्ट नक्की झाली, मी केलेली प्रगती आणि मी केलेला विकास हा यांना सहन झाला नाही। माझ्या प्रगतीचे शत्रू झाले, माझ्या विकासाचे सगळे शत्रू झाले, आणि म्हणून सगळे एकत्र आले, सगळे एकत्र आले। माझ्यासोबत एकही राजकीय नेता नव्हता, माझ्या पक्षासह, माझ्या मित्र पक्षासह। मला दिसून आलं की माझी ठोकून तुम्ही कशाला घेणार हो? खासदार साहेबांचं असं मत होतं की आमच्या संजू भाऊला मुख्यमंत्र्यांची सभेची सुद्धा आवश्यकता नव्हती, ते एवढे सक्षम होते त्यामुळे त्यांनी सभा घेतली नाही। असं नाहीये, त्या 6 महिन्यात मुख्यमंत्री 5 वेळेस बोलण्यात आले, त्यांच्या 3 प्रचंड सभा झाल्या, मग आणखी 4थ्या सभेला काय वेगळं सांगणार आहेत ते? याच्यामध्ये घमेंडचा विषय नव्हता किंवा त्यांना डावाला विषय नव्हता, ऑलरेडी इतक्या सभा झाल्या। माझा अर्ज भरायच्या 15 दिवसांनी साहेबांची सभा झाली, मग किती वेळ चालणार आपण त्यांना? म्हणून आपण म्हटलं की ठीक आहे, माझं जाऊ द्या, आणखी दुसरीकडे कुठे बघा। आणि जे म्हणतात की यांना आत्मविश्वास होता किंवा आमची गरज नव्हती, ज्यावेळेला मला दिसून राहिलं, मी यांना वारंवार सांगून सुद्धा हे यांचे सगळे कार्यक्रम चालू आहे, मग मी कसा बोलवेन? विकासाचा आणि माझ्या जे मी प्रगती केली हे सहन झालेल्या लोकांना नाही, पण याचा अर्थ भविष्यात आमचा पक्ष फुटेल असा बी काढायचा नाही। जे घडलं तेवढं मी फक्त मांडलं, याचा अर्थ शिवसेनेत उभी फूट पडेल का प्रतापराव संजय गायकवाड सारखी टाय राहील हे होणार नाही। अगोदर विकास काम होणार का मुख्यमंत्री भाजपचा? विकास काम होणार का? विकास मुख्यमंत्री भाजपचा नाहीये, महायुतीचा आहे, त्याच्यामुळे महायुतीतल्या सगळ्या आमदारांची कामं करणारच आहे। भेट झाली पण आमचं बोलणं झालं नाही।